नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत। आपल्याकडून काय म्हणाल आपण? सर्वांना प्रथमतः जय भीम जय शिवराय। मी प्रवीण गरबडे, छत्रपती संभाजीनगरचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे। मी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री आमदार संजयजी शिरसाट साहेब व माजी महापौर तथा नगरसेवक त्रिंबकजी तुपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा मदत कक्ष हा स्थापन झालेला आहे। शिरसाट साहेबांनी आज याचं उद्घाटन केलेलं आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित? प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः शिरसाट साहेब आम्हाला उपस्थिती लाभली त्यांची। त्रिंबक तुपे साहेब आणि नंदू घोडिले साहेब आले होते। इतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर सामान्य नागरिक वगैरे इथे आज आले होते मोठ्या संख्येने। आतापर्यंत बघितले गेले शिवसेना शाखेची स्थापना होत होती, कार्यकर्त्याची बैठक, हे नवीनच पाहायला मिळालं। मराठवाड्यात पहिल्यांदाच असं पाहायला भेटतं। पुढे मुंबईला बघत होतो मदत केंद्राचं, काय म्हणाल तुम्ही? कशी आवड निर्माण झाली याबद्दल? अशी आवड निर्माण झाली की जे आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, हे खूप म्हणजे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले आणि त्यांनी अशाच लोकांसाठी, नागरिकांसाठी समाजसेवेचे कार्य करत आले। त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हा मदत कक्षाचा स्थापना केली आहे। काय काय मदत करणार आहे यामध्ये प्रामुख्याने आम्ही वैद्यकीय सहायता याला खूप महत्व दिलेलं आहे आणि स्वयंरोजगारावर आम्ही खूप भर देणार आहे की बेरोजगार जे आजच्या पिढीतील बहुतेक तरुण जे बेरोजगार आहे यांना उद्योजक कसं बनवता येईल, सीएमईजीपी, पीएमईजीपी, जिल्हा उद्योग केंद्र, ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या आम्ही ते त्यांचं मार्गदर्शन करून आम्ही त्या अंमलात आणणार आहे। हे आमचं या पाठीमागचं उद्दिष्ट आहे। परत अजून इथे आम्ही आरटीए अंतर्गत जे विद्यार्थ्यांचे फॉर्म वगैरे भरण्यात येतात ते सुद्धा आम्ही मोफत, शासकीय ज्या काही सुविधा योजना आहेत त्या आम्ही इथून मोफत देणार आहोत। या निमित्ताने नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार की नागरिकांनी जागरूक व्हावे आणि जो आपण मदत कक्ष उघडलेला आहे, स्थापन केलेला आहे, त्याचा लाभ घ्यावा। त्यांनी कॉन्टॅक्ट करावा मदत कक्षाला आणि त्यांच्या ज्या काही गरजा किंवा समस्या असाव्या त्या त्यांनी आम्हाला सांगाव्यात। आम्ही त्याचं निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। प्रथम तर शिरसाट साहेबांचं खूप खूप धन्यवाद। मी त्यांना फक्त एक प्रभाग क्रमांक 20 फक्त एवढेच त्यांना मागितलं होतं की मला प्रभाग क्रमांक 20 च मदत कक्ष म्हणून पाहिजे। साहेब, विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यापैकी शिष्यवृत्ती वेळेवर मिळते ही समस्या आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपण महाविद्यालयात जाऊन मदत करणार आहे की त्यांनी इथे येऊन आपली मदत घ्यावी? सध्याला तर आम्ही इथूनच मदत करणार आहोत, पण भविष्यात आमच्याकडून जेवढं होईल, जसं आता आम्हाला जसं समस्या कळतील त्याचं निराकरण कसं करता येईल हे आम्ही प्रयत्न करू आणि सॉल्व्ह कसं करता येईल, त्याच्यावर सोल्युशन कसं काढता येईल हे बघू। माझं संपर्क कार्यालय आहे सौजन्य नगर मध्ये, गटला निवासी येथे, छत्रपती संभाजीनगर। व्याप्ती अशी आहे की मला साहेबांनी, मी त्यांना प्रभाग क्रमांक 20 च मदत कक्ष मागितला होता, पण साहेबांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवून शहरी विभागाचा हा मदत कक्षाची पहिली शाखा आहे। अशा अनेक शाखा आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। असे होतकरू जे तरुण आहे, ज्यांना खरंच समाजसेवेची इच्छा आहे, अशांना आपण प्रोत्साहन देऊन जागोजागी प्रत्येक प्रभागात आपण मदत कक्षाची स्थापना करणार आहोत। आरोग्य विभागाच्या खूप साऱ्या समस्या असतात, त्या सुद्धा सोडवल्या जातील आपल्यामध्ये? हो, आरोग्य विभागाच्या ज्या काही समस्या, लोकांना दुर्धर आजारांना, किडनी विकार, हार्ट अटॅक, मेंदू विकार, असे काही सामान्य नागरिकांना जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांना सहायता कक्ष म्हणून एक आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहे की मुख्यमंत्री सहायता निधी आहे, त्याच्यासाठी आपण इथून फॉर्म वगैरे भरून त्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहायता निधी त्यांना आपण मिळवून देऊ। संपर्क करण्याची व्यवस्था काय आहे?
मदत कक्षाचं आज हे संपर्क कार्यालयच आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर देणार आहोत आणि एक पोर्टल पण आपण तयार करणार आहोत की सगळ्यांना इथून पुढे मदत कक्षाचा कॉन्टॅक्ट होईल. आता सोशल मीडिया मीडिया इतकी पॉवरफुल आहे की त्याला व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. वेळ काय राहील त्याची? सकाळी एक 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील, पण मी नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहणार 24 तास. आपल्या मदत कक्षाचा पत्ता आहे सौजन्य नगर, छत्रपती संभाजीनगर, गटला निवासी येथे.